बाळूमामाचं नियोजन करा. सकाळी दर्शन घेऊन परत ऊन पडले होते तिकडे. तर नमस्कार मित्रांनो, तो काय विषय आहे बघा पुढं. तर आपल्याला जायचं होतं सवतकडा धबधबा बघायला. तर रात्री केला प्लॅन, सगळा प्लॅन ठरला आणि 2 वाघाने आपल्याला गंडवलं. त्यामुळं आपल्याला अचानक 2 व्हीलर काढून जायला लागलं. तर पहिल्यांदा पंपावर घेतलं त्याला भरून फुल. आपला प्रवास 6 वाजता चालू झाला आणि कधी पोहोचलो तेच समजलं नाही. तर हा बघा धबधबा. तर पाण्यात भिजायचं म्हणल्यावर पहिल्यांदा मित्रांनी कपडे चेंज करून घेतले आणि गेलो आम्ही डायरेक्ट तिकीट काउंटरजवळ. पर पर्सन 40 रुपये तिकीट होते. तिकीट काढून डायरेक्ट बॅगा चेक केल्या आणि गेलो पुढं. तर सगळा चिखलाचा रोड होता. तर आपल्या मित्रांची झाली चेष्टा चालू. तर आपला ट्रेक चालू झाला. कॅमेरामॅन प्रवीण के साथ. तर बघा प्रवीण आता काय काय करतोय तुम्हाला दाखवतो सगळं. तर मित्रांनो, ट्रिपला जाताना असे मित्र घेऊन जावा की त्या आठवणी तुम्ही आयुष्यभर जपू शकता. तर तिथून पुढं आम्ही आलो डायरेक्ट लक्ष्मण झुलावर. तर गेल्यावर ही बघा. तर तिथून थोडं पुढं आल्यावर हा बोर्ड बघा, ह्याच्यावर आपल्याला सगळं 7 धबधबं कुठं कसं आहे ते दाखवलं. तर आपला परवीन सुट्टीच देत नव्हता. सेल्फी स्टिकनं सगळीकडे त्याचं काम चाललेलं. तर थोड्याच वेळात आपण डायरेक्ट पोचलो सवतकडा धबधब्याजवळ. तर इथं पाण्यापेक्षा माणसंच जास्त दिसते ती. तर ते आपण एन्जॉय केला. तिथून पुढं बाकीचं धबधबं बघायचं होतं आपल्याला. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं शिवा भिवा कोंड असं वेगवेगळं धबधबं होतं. आणि तुम्ही जी बघत होता रील्समध्ये जी घसरगुंडी, ती तर सगळा त्याला धुळा उठलेला होता. तिथून पुढं आम्ही गेलो. तर एक धबधबा, प्रत्येक धबधबा बघत आम्ही पुढे गेलो. तर आपल्याकडे एक बिस्किट होतं. तर एका बिस्किटासाठी तिघांची लागलेली होती भांडणं. तर काय चौथाच घेऊन गेला ते बिस्किट. तिथं पण गेलो पुढं आम्ही. हे सगळं एक धबधबा सगळं बघत आम्ही पुढं चाललो. तर आपला मित्र बसलाय लाईन मारत. तेवढ्यात मी बाकीचं एक शूट घेतलं. तोपर्यंत परवीन काका इकडे लागले ते काहीतरी कराय बघा. तिथून पुढं आम्ही निघालो घरी. तर जाताना कोल्हापूरची स्पेशल बर्फी घेतली आणि पुढे चाललो. जाताना डायरेक्ट फेमस हॉटेल सोंगाड्यावर जेवण करून तात्याजींसोबत थोडा डान्स केला आणि थोडीशी जादू बघून आम्ही आपलं निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि तुम्ही पण फिरून या.